नमस्कार मित्रमंडळी. तर आज मी बनवलं होतं घरामध्ये चीज पकोडे आणि ते इतके चविष्ट झाले होते की मी विचार केला की ही रेसिपी मी तुमच्यासोबत पण शेअर करेन. साईडला भांड्यामध्ये मी घेतलं होतं जरासं बेसन आणि एका प्लेटीमध्ये मी घेतलं होतं चवीनुसार मीठ, लाल मसाला पावडर, हळद, जिरा पावडर, धना पावडर, अद्रक लसूण पेस्ट आणि कॉर्नफ्लोअर. आपल्या छोट्याशा प्लेटीमध्ये मी करून घेतलं होतं पोहा, जे की ग्रेटेड पोहा आहे आणि तो इतका थोडासा जाड असला पाहिजे जेणेकरून आपला जे पकोडा आहे तो अजून क्रंची होईल. बेसन पिठामध्ये मी लाल मिरची पावडर, धना पावडर आणि जे मिश्रण मी काढलं होतं ते ऑलरेडी टाकलेलं आहे आणि काटा चमच्याने मी त्यांना चांगलं मिक्स केलेलं आहे. त्याच्यानंतर थोडंसं पाणी 2 चम्मच तुमच्या अंदाजानुसार टाकाल आणि त्यांना घट्ट झालं की ते काही असं दिसतं आणि काटा चमच्याने केलं तर मिश्रण खूपच चांगल्या प्रकारे मिक्स होतं, म्हणून मी काटा चमचा यूज केलेला आहे. हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून मी त्यांना व्यवस्थित एकमेकांचा जो मसाला होता तो एकमेकांमध्ये घुळून दिलेला आहे, मिक्स होऊन दिलेला आहे. त्याच्यानंतरला मी जे आपण ग्रेटेड पोहा होता त्याच्यामध्ये जरासं मीठ तुमच्या अंदाजे आणि लाल मसाला पावडर जे की चव येण्यासाठी, वरती जे क्रंच आहे त्याला पण थोडंसं स्पाइस येण्यासाठी मी ते टाकलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घेतलंय. नंतर मी घेतलेलं आहे चीज क्यूब्स आणि चीज क्यूब्स हे प्रॉपर मी मधून 2 भाग केलेले आहेत प्रत्येक चीजचे. चीज क्यूब्सच्या मध्यभागी कट केल्यानंतरला जे पीसेस आहे त्यांना मी टाकते बेसनचं जे आपण केलं होतं त्याच्यामध्ये. बॅटरमध्ये प्रॉपर जर त्यांना आपण मिसळलं अशा प्रकारे तर त्यांना मसाला जो आहे चांगला लागतो, म्हणजे चीज जे आहे वर राहणार नाही आणि फुटणार नाही किंवा जे विरघळलं जातं तसं विरघळणार नाही. सगळ्या चीजला प्रॉपर बॅटरमध्ये मिक्स केल्यानंतरला मी एका कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि गॅस चालू केला आहे. गॅस चालू केल्यानंतरला मी आधी चेक करून घेते की तेल जे आहे ते प्रॉपर गरम झालं आहे का नाही. व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता जे आपण बॅटरमध्ये चीज क्यूब्स मिक्स केले होते प्रॉपर मसाला लागलेला आहे आणि ते आपण ग्रेटर पोहामध्ये टाकायचं. अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं जेणेकरून जेव्हा आपण त्याला तेलामध्ये तळू ना तेव्हा ते क्रंच एकदम प्रॉपर असेल. आता हे आपले जे चीज पकोडे आहेत ते होत आहेत रेडी आणि हे झाले रेडी. खूपच टेस्टी आणि खूपच क्रंची. हे बघू शकता चीज कसं बाहेर आलंय, लोडेड चीज झालंय. आणि आता माझ्या भावाचं रिएक्शन आपण बघू. फोड ना सर, दाब ना. कसं आहे खरंच?